नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर इथे ना मस्त अशी आंघोळ करून घेतली बरं का. आता आंघोळ करायच्या आधी ना छान असं ना किचन क्लीन करून घेतलं बाबा. एवढी धूळ आहे आमच्या इथे ना, तर म्हटलं चला पहिलं आहे ना किचन क्लीन करून घेऊ. आता ती रात्रीच धूळ येऊन बसती किचनवरती, काहीच समजत नाही बरं का. आता खिडक्या दरवाजे व्यवस्थित लावलेले असतं, पण धुळीला म्हणतात ना दरवाजे आणि खिडक्या लागत नाही, तसंच काहीसं होतं. पूर्ण धूळ येते, म्हणूनच ना मस्त असं वल्ल्या फडक्याने पुसून घेतलं बाबा. नंतर छान असं आहे ना मनी प्लांटचं पाणी बदललं बरं का. आणि छान असं बघत होते तर एक नवीन पान आलं होतं त्याला आणि छान दिसत होतं. आता हा आहे ना जेव्हापासून किचन वाट्यावर ठेवलाय ना तेव्हापासून छान असं ग्रो होतोय बरं का. बघूया आता, तुम्हाला तर पुढे दिसणच. मला असं वाटतंय की ते खालीपर्यंत यायला पाहिजे. तर म्हटलं आता किचन एवढं क्लीन केलंय तर याच्यावरती आता सध्या तरी काय बनवायची इच्छा नाहीये, म्हणूनच ना फक्त एक आर्यनसाठी चहा बनवला आणि त्याला उठवलं, त्याचं आवरून दिलं, त्याला चहा पाणी केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी जिममध्ये आले. आज मी काही नाश्ता केला नाही, डायरेक्ट जिममध्ये आले. म्हटलं बघूया, कारण की मला झाला होता खूप जास्त उशीर. आता जेव्हापासून आर्यनला सुट्टी लागली ना तेव्हापासून मला जिमला यायला खरंच खूप उशीर होतो, कारण की तो सकाळी लवकर उठत नाही आणि जर त्याला उठ म्हटलं तर तो म्हणतो मग मम्मा सुट्टी आणि शाळेत काय फरक राहणार. म्हणूनच ना मी त्याला जरा वेळ जास्त झोपवून देते. आज ना पायाचा व्यायाम होता बरं का. पाय कमी करायचे, म्हणजे मांड्या आणि जे खाली, म्हणजे पाय तर माझे बारीकच आहे थोडे, पण मांड्यावरती जास्त फॅट असल्यामुळे ना मला तेच कमी करायचे. म्हणून जेव्हा पण आहे ना लेग डे असतं ना त्या दिवशी ना मी जास्त म्हणजे वजन घ्यायचा प्रयत्न करते. आता सध्या तुम्ही बघू शकता जे करते ना तिथं फक्त आहे ना इकडनं 10ची प्लेट आणि इकडनं 10ची, असं 20चं वजन लावलंय आणि तेवढंच करते. जास्त मला जात नाही, बाकीचे करतात जास्त, पण मला माझ्याच्याने काही होत नाही. आता जास्त तब्येत असल्यावर जास्त वजन उचलायला पाहिजे असं तर काही नाही ना, कारण की काय होतं जे जास्त जाड असतं त्यांना कधी कधी वजन उचललं जात नाही आणि जे वाळले असतात म्हणजे ज्यांचं वजन कमी असतं त्यांची ना जास्त स्ट्रेंथ असते, जास्त त्यांना नाही का करता येतं. आता जास्त जाड असलं म्हणजे वजन उचलायला पाहिजे असं काही नाही बरं का, तर ते होत नाही व्यवस्थित. तर म्हणूनच ना माझा प्रयत्न चालू आहे. जास्त वजन घेतलं तर बॉडी पण छान अशी टोन होईल, म्हणजे छान दिसायला लागेल, फॅट पण जाईल, म्हणूनच प्रयत्न असतो. आणि सगळं करता करता मॅटवर जर आलं ना, मॅटवरती योगा मॅटवर जर आपल्याला बाकीचं पुढचं करायचं म्हणलं, एवढा थकवा येतो ना, एवढं थकलेला असतो ऑलरेडी, हातपाय अजिबात चालत नाही. आणि जेव्हा मॅटवर येते ना असं वाटतं इथं झोपून जावं. असं छान असं वर्कआउट केलं. त्याच्यानंतर म्हटलं चला आता ही मॅट वगैरेचं सगळं जागच्या जागी ठेवून देऊया, चेंज करून घरी जायचं होतं. आता जसं जसं ऊन होतंय ना तसं तसं एवढा कंटाळा येतोय काय सांगू. मग मस्त असं फ्रेश झाले, घरी आले. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर चेंज वगैरे केलं, पटकन गाऊन घातला बाबा आणि मग म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया. अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे ना फक्त सासू सासऱ्यांना नैवेद्य ठेवला होता, तो नैवेद्य मी काय देवाला ठेवत नाही, म्हणूनच ना आज थोडासा आमरसपुरी करूया म्हटलं. मग आल्या आल्या पहिलं आमरस करायला घेतला, त्याच्यानंतर तो बनवून फ्रीजमध्ये ठेवला, म्हणलं मस्त थंड होईल. मग काय छान असे इथं कुरडया पापड तळायला घेतले. पापड पहिले तळून घेतले. आता पापड तर ते हे विकतचे आहेत बरं का, पण ही कुरडई बघा तुम्ही, टाकल्या केवढी मोठी झालीये. आता हिला कढई कमी पडली बरं का. म्हटलं असो चला. तर हे ना कुरड्या मला मम्मीने दिलेल्या आहेत, आता तिने बनवून घेतल्यात. तर बघा तुम्ही किती मोठी झाली आहे ना, खरंच मोठी कढई असती ना ती अजून पसरली असती. असो छान असं दोन्ही पण इथे तळून घेतलं. त्याच्यानंतर पटकन अशी कणिक मळलेलीच होती, तर म्हटलं चला आता पटकन पुऱ्या करून घेते. चपात्या माझ्यासाठी बनवायची होती, आज काय भाकरी खाणार नव्हते. आर्यनसाठी चपाती, माझ्यासाठी चपाती, कारण आज होता आमरसचा बेत नाही का. देवाला तर बनवलंय, पण देवाला पण असतं आणि आपल्याला पण खायचं असतं ना, म्हणूनच म्हटलं पुरी तर मी खाणार नाही तेलकटे, पण मस्त अशा बिना तेलाच्या चपात्या केल्या माझ्यासाठी आणि नंतर छान असा नैवेद्य देवाला ठेवला. आता गोड धोडच ठेवलंय बरं का, बाकी काही बनवलं नाही. आणि मला इथे तोंडी लावण्यासाठी चपाती सोबत मस्त असं छान पिठलं बनवलं होतं. आता आर्यनच्याच ताटामध्ये मी जेवायला बसले होते. आम्ही दोघांनी छान जेवण केलं. त्याच्यानंतर त्याचा तो बसला खेळत. तर म्हटलं चला आता बाकीचे सगळे कामं आवरले होते बरं का. म्हटलं चला आता पटकन आहे ना छान व्हिडिओ बनवूया. तोंडावर एक छान अशी मस्त फोड आली बरं का, जरा पिंक फोड आहे. तर म्हटलं बघूया कधी जाते. आता ते पिरियडमुळे येत राहते नाही का, आणि आता उष्णता गरमीमुळे सुद्धा यायला लागल्यात. तसं तर माझ्या चेहऱ्यावर आहे ना कधीच फोड येत नाही बरं का. तुम्ही आजपर्यंत माझे सगळे व्हिडिओ पहा, बिना फिल्टरचे पण पहा. युट्यूबला तर बऱ्यापैकी जे लॉंग व्हिडिओ येते बिना फिल्टरचेच असतात, त्याच्यामध्ये बघू शकता आजपर्यंत मला ना कधीच तोंडावर फोड येत नाही. पण जेव्हा पिरियड असतो ना तेव्हा पिरियडमध्येच एखाद्या वेळेस येते बरं का बारीक. पण आज जरा ह्यावेळेस मोठी झाली होती आणि लाल लाल झाली होती, जरा सलत पण होती, म्हणजे दुखल्यासारखी होत होती बरं का. म्हटलं आता काय करावं, तर ती जाती ऑटोमॅटिक. कधीच अशा तोंडावर फोडी आल्या ना तर त्या फोडायच्या नाही, दाबायच्या नाही. कधी कधी काय होतं आपल्याला त्याला असं पिळूशी वाटतं नाही का, तसं पण नाही करायचं, कारण त्याने ना डाग पडतो चेहऱ्यावर. तसं कधीच करायचं नाही. तिला हात पण नाही लावायचा, ऑटोमॅटिक ती जातीवर का निघून. तर तुम्ही जर असं फोडत असताना तर तसं करू नका, डाग राहतो चेहऱ्यावर. तर चला छान असं आयलाइनर लावून घेतलं. आता बऱ्याच वेळेस मला विचारला गेलेला प्रश्न की तुमचे डोळे खूप छान दिसतात, तुम्ही डोळ्याला कसं म्हणजे काय लावतात. आयलाइनर तर मी नेहमीच लावते,
काजळ जास्त लावत नाही बरं का, डोळे खूप काळे काळे दिसतात मग, म्हणूनच मी लावत नाही. पण माझे डोळे मोठे मोठे आहेत ना, मग मला आहे ना छान असं त्याला आयलायनर लावलं ना बारीक किंवा मग मोठं लावलं ना तर मग जरा छान दिसतात, नाही तर तसे तर लय वेगळे वेगळे दिसतात. मला ते आवडत नाही पहिल्यापासून आहे, आता सवय लागली आहे. पण मला जर स्वतःला लावायचं म्हणलं ना तर मला असे डोळ्याला खूप पाणी येतं आणि ताण येतो, म्हणूनच ना मला थोडा वेळ घेऊनच आहे ना आयलायनर व्यवस्थित लावून घ्यावं लागतं. आता आयलायनर लावत असतानाच आर्यन मध्येच आला आणि मला आहे ना मेहंदी दाखवत होता बरं का. आता त्याला ड्रॉइंगची आवड आहे, खूप छान ड्रॉइंग काढतो. तर त्याला म्हटलं बघूया एक छान तुला डिझाईन देते मेहंदीची, मला काढून दाखव. आता रात्री त्यांनी मला एवढी सुंदर डिझाईन काढून दाखवली मेहंदीची, हातभर मेहंदी काढता येईल. पण मला म्हटलं म्हणजे मला असं वाटलं की त्याला जमतंय की नाही का, मुलगा आहे तर. पण एवढं सुंदर एवढी आकर्षक डिझाईन काढली ना त्यांनी मेहंदीची, काय सांगू. मग म्हटलं बघूया आता त्याला ना 1 महिनाभर त्याची अशी मस्त घरी नाही का त्याला शिकवण घेते आणि नंतर त्याला मेहंदीचा कोन देऊन बघते हातावर जमतंय का. आता लगेच तर मुलांना मेहंदी कोणी जमणार नाही, जेवढं ते पेन्सिलनी बारीक डिझाईन काढतो ना तेवढं मला वाटतं की तो काढू शकेल. म्हणूनच ना सुट्ट्या आहेत तर त्याला इंटरेस्ट वाढवते मी. पण मध्येच ना त्याचं असं होतं, मी जर लक्ष नाही दिलं का लगेच मूड ऑफ होतो. आता बघितलं ना तुम्ही, मला विचारायला आला मध्येच आणि आता सारखं सारखं मध्ये मध्ये विचारायलाच येतो, हे असं हे ते तसं आहे. आणि आपण लक्ष नाही दिलं की मग त्याचा मूड जातो आणि मग तो कॅन्सल करतो काढायचं. कोणतं पण काम असू द्या, आपण लक्ष दिलं तरच तो करतो. मग म्हटलं चला आता दुसरं आयलायनर लगेच दुसऱ्या डोळ्याला लावून घेते. तेवढ्यात त्याचं नाही का मागूनच आवाज द्यायचं काम चालूच होतं बरं का, मम्मा हे असं मम्मा हे तसं. म्हटलं बाई इथं आयलायनर लावताना मला मध्येच कोणी बोललं ना तर मला असं होतं की डोळ्याला पाणी येतं आणि आपण एक सारखं बघत असतो ना आणि डोळ्यात जायचं पण मला खूप जास्त भीती वाटते. एवढा छान ब्रश आहे ना याचा, मी हे नवीनच आणलंय बरं का. एवढा छान ब्रश आहे, व्यवस्थित लागलं जातं. 100 रुपयालाच घेऊन आले होते मी. हे प्रोडक्ट टॅग करून तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन फ्लिपकार्टवरती आहे. 100च्या आतमध्येच तुम्हाला येऊन जाईल. पण आयलायनर 1 नंबर आहे बरं का, एवढं सुंदर दिसतं आणि डोळे पण खूप छान दिसतात. मस्त असं माझं आवरून झालं. नंतर म्हटलं चला आता हेअरस्टाईल तुम्हाला सांगू का, केसाचा आहे ना मध्ये कलर उडाल्यासारखं झालंय, तुम्हाला सुद्धा दिसत असन. आणि कुरली कुरलीच केस होतात माझे, कारण की मी नेहमी वरती टाय करून ठेवत असते, म्हणजे बांधून ठेवत असते. तर इथे सुद्धा आर्यन परत विचारायला आला, तेवढ्यात मी त्याच्यावर चिडले. त्याला म्हटलं जा नंतर माझ्याशी बोल, आता सध्या व्हिडिओमध्ये येऊ नको. म्हणून तो ना एकदम नाराज होऊन परत गेला बरं का. म्हणलं असो लेकर आहेत तर आता सुट्ट्या लागल्या तर असंच करणार. तर म्हटलं चला आता माझं झालंय आवरून, मस्त व्हिडिओ शूट करूया. तर लवकरच आहे ना हेअर कलर करून घेणार आहे. लवकरच तुम्हाला दाखवल मी कुठला कलर करते, कारण केस खरंच खूप खराब झालेत. एक हेअर स्पा करून घेते आणि छान असा कलर करते. तर ही साडी आहे ना मला सगळ्यात जास्त आवडती, खूप मस्त साडी आहे, चापून चोपून बसते, 1 नंबर दिसते बरं का. कलर पण मस्त आहे आणि याच्यावरची जी पदराला प्रिंट आहे ना ती बॉर्डर तर 1च नंबर आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे कुंदन पण आहेत आणि दिसायला पण आहे ना खूप सुंदर दिसती बरं का. फक्त आहे ना याच्यावरचं ब्लाऊज मला आता येत नाहीये बरं का, त्याच्यामुळेच आहे ना मी तसं सिवलेस ब्लाऊज घातलेला आहे. तर हे आहे ना मिशोवरून मी घेतले होते. तर हे मला 300 रुपयाचे 3 पडले होते, 100 रुपयाला फक्त. तर म्हटलं चला छान आहे तर सांगते, तुम्हाला पण घ्यायचे असतील तर घेऊ शकता. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू